हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर 4 पॅटर्न्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 4 सॉल्व करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला तर मग एक्सरसाइज नंबर 4 आता आपण सॉल्व करूया. द फर्स्ट एक्झाम्पल नंबर फर्स्ट, कंप्लीट द टेबल बिलो. आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. मग टेबल कंप्लीट करण्यासाठी अगोदर जे आपल्याला काही नंबर्स दिलेले आहे त्यामधला काही रिलेशन आहे का, ते नंबर कसे आलेले आहेत, त्यामध्ये पॅटर्न कोणता आहे हे ओळखणं गरजेचं आहे. आता हा नंबरमधील पॅटर्न ओळखण्यापेक्षा ह्या वरती काही आपल्या डॉट्स दिलेले आहेत, त्या डॉट्समध्ये आपल्याला काही रिलेशन आहे का, त्यावरून पुढच्या बॉक्समध्ये किती डॉट्स येतील याची आयडिया येते का हे बघूया. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी ए 2 डॉट आहेत, या ठिकाणी 4 डॉट आहेत आणि अधिक 1, या ठिकाणी 9 अधिक 1. आता या बघा, या दोघांमधलं रिलेशन तुम्हाला कळेल. 1 2 1 2 2 डॉटचे 2 कॉलम आहेत. इथे 2 होते, या ठिकाणी 3 आहेत. 1 2 3 1 2 3 1 2 3 3 डॉटचे 3 कॉलम आहेत. या ठिकाणी 4 डॉटचे 4 कॉलम आहेत आणि एक एक्स्ट्रा डॉट आहे. म्हणजे या ठिकाणी किती येईल, 5 डॉट्स येतील. 1 2 3 5चे 5 डॉट्स, 5 डॉटचे किती येणार, 5 लाईन्स येतील, म्हणजे 5 कॉलम, 2 लाईन झाल्या. कळते तुम्हाला? सोपं आहे. तुम्ही व्यवस्थित सर्कल करा. आणि हा एक एक्स्ट्रा. आता किती झाले बघा, एका लाईनमध्ये 5 डॉट्स आहेत, 5 लाईन्स आहेत. 5 5 आर 25 प्लस 1 26. या ठिकाणी किती येणार, 5 5 आर 25 प्लस 1 26. 6 6 आर 36 प्लस 1 37. या ठिकाणी आन्सर किती येईल, 37. म्हणजे काय करणार येते, हा पॅटर्न कसा येईल, 1 2 3 4 5 6. एका लाईनमध्ये 6 डॉट आहेत. किती लाईन येणार, 6 लाईन. या प्रकारे आपल्या करता येईल. एका लाईनमध्ये 6 डॉट्स आहेत, असे किती लाईन आहेत, 6 लाईन आहेत. ओके, मग 6 6 आर 36 आणि प्लस हा 1 डॉट प्रत्येकामध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे किती आले, 37. म्हणजे कळले तुम्हाला. स्क्वेअर नंबर माहीत असेल, स्क्वेअर नंबर 1चा स्क्वेअर किती येतो, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 2, 2चा स्क्वेअर किती येतो 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16. स्क्वेअर मीन्स व्हॉट, 4 into 4, 2 times मल्टिप्लिकेशन. 5चा स्क्वेअर 25, 6 स्क्वेअर 36. कळले? म्हणजे हे स्क्वेअर प्लस 1, यामध्ये प्रत्येक स्क्वेअरमध्ये एक काय केलं आहे, ॲड केलेलं आहे. बघा, 1 + 1 2, 4 + 1 5, 9 + 1 10, 16 + 1 17, 25 + 1 26, 36 + 1 37. जे फर्स्ट क्वेश्चन तुमचं क्लिअर झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर सेकंड, फिगर्स शोविंग हेक्सागोनल नंबर्स आर ड्रॉन बिलो. ड्रॉ देम इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुकमध्ये हे तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. व्हॉट इज द नेक्स्ट नंबर, म्हणजे या ठिकाणी नेक्स्ट नंबर काय येईल ते सुद्धा फाइंड करायचं आहे. शो इट विथ द हेल्प ऑफ द फिगर. आपले फिगर या प्रकारे ड्रॉ करायचे आहे. आणि नंबर्स किती, किती डॉट्स आहेत किंवा किती सर्कल आहेत हे सुद्धा आपल्याला सांगायचे आहे. ओके, पहिल्यांदा आपण या बघे किती सर्कल आहेत. या ठिकाणी 1 सर्कल आहे. 1 2 3 + 4 7 आहेत. 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 इथे या ठिकाणी 19 आहेत. मग यामध्ये किती आहेत बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 37 आहे. आता नेक्स्ट किती येईल, कोणती फिगर येईल, कशी फिगर येईल, हे आपल्याला या 4 फिगरमधला पॅटर्न आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्यानंतर पुढची फिगर कशी येईल ते आपण बघूया. या ठिकाणी बघा हे मिडल नंबरचे बघा, या 1 आहे, या ठिकाणी 3 नंबर्स आहेत. या ठिकाणी 1 1 2 3 1 2 3 1 2 3 4 5 मिडल ज्या लाईनमधले सर्कल आहेत ते काउंट करतोय. 1 2 3 4 5 5 आहेत. 1 2 3 4 5 6 7 7 आहेत. आता नेक्स्ट फिगर येईल बघा, आयडेंटिफाय 1 3 5 7 दीज आर ऑड नंबर्स. नेक्स्ट ऑड नंबर इज ऑड 9. म्हणजे नेक्स्ट आपण फिगर ड्रॉ करणार, मिडल लाईनला किती येतील, 9 येतील. ओके, मग पहिल्यांदा आपण 9 ड्रॉ करून घेऊया. 9 सर्कल काय करूया, ड्रॉ करूया. तुम्हाला या प्रकारे आपण ड्रॉ करू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, मग वरच्या लाईनमध्ये किती घेणार, 8. 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर त्या 2 डॉटच्या मिडलला घ्या, म्हणजे फिगर रॉंग येणार नाही. आता 8 घेतले, 1 2 3 4 5 6 7 8. आता वरती किती, 7 येणार. 1 2 3 4 5 6 7. वरच्या लाईनमध्ये किती येतील, 6. 1 2 3 4 5 6. त्यानंतर वरच्या लाईनमध्ये किती येतील, 6 नंतर 5. 1 2 3 4 5. आता लक्षात घ्या, पुढे आणखी ड्रॉ करणार आहेत का, तर नाही. बघा आणखी बघा, ही वरच्या लाईनचे नंबर 1 ह्या 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत. म्हणजे नेक्स्टमध्ये किती पाहिजे, वरती 5. पण 5 ऑलरेडी ड्रॉ करून घेते. 1 2 3 4 5. इथे आपल्याला स्टॉप करायचे. पुढे 4 घेणार का, तर नाही. आपल्याला लिंक आहे, पॅटर्न दिलं आहे. हे 3 आहेत, 4 आहेत, या ठिकाणी किती ना, 5 येणार. सेम आपण खालच्या बाजूला पण काढूया. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5. सो या प्रकारे ही एक्झॅगोनल फिगर आपल्याला काढतात. किती आहेत हे, तर हे काउंट करा, 61 आहेत. किती डॉट आहेत, 61. मी काउंट करून घ्या. म्हणजे नेक्स्ट फिगर आपण बघितले, त्यामध्ये किती आहेत, 61 1 7 19 37 अँड 61. फिगर कळले तुम्हाला. नेक्स्ट पॅटर्न आपल्याला हा असा असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. ऑब्झर्व द नंबर पॅटर्न अँड राईट द नेक्स्ट 3 नंबर्स. नेक्स्ट 3 नंबर्स आपल्याला लिहायचे आहेत. सोपे आहेत. नेक्स्ट 3 नंबर कुठले कुठले दिलेत नंबर या ठिकाणी, तर 3rd क्वेश्चन 2 9 28 65 आणि नेक्स्ट आपल्याला नंबर्स लिहायचे आहेत. तर यामधलं काही रिलेशन तुम्हाला ओळखता येते का, तर बघा, हा 1 क्यूब इज इक्वल टू 2 क्यूब इज इक्वल टू 3 क्यूब 4 क्यूब 5 क्यूब. क्यूब मीन्स वॉट, 5 into 5 into 5, 3 टाइम मल्टिप्लिकेशन. ओके, क्यूब येईल. 6 क्यूब 7 क्यूब. 1 क्यूब इज वॉट, 1. 2 क्यूब इज वॉट, 8. 2 into 2 into 2 किती येणार, 2 into 2 into 2. 2 2s are 4, 4 2s are 8. सो या प्रकारे तुम्ही करा. 3 27 येईल.
64, 125, 6 cube is 216 आणि 7 क्यूब इज 343. आता या ठिकाणी बघ काय रिलेशन दिलं आहे. 1 क्यूब इज 1, यामध्ये 1 ॲड करा 2 येतात. 8मध्ये 8 + 1 9, 27 + 1 28, 65 + 1 65. and next number is what? 125 + 1 is 126. 126. Next 216 + 1 is what? 217. and 343 + 1 is what? 344. पण नेक्स्ट 3 नंबर्स काय केलेत? फाइंड केलेले आहेत. काय क्वेश्चन होतं बघा या ठिकाणी. फाइंड नेक्स्ट 3 नंबर्स. ऑब्झर्व द पॅटर्न अँड राईट नेक्स्ट 3 नंबर्स. ओके, हा पॅटर्न काय? क्यूब प्लस 1. नंबर्स कळलेत? हे आपलं आन्सर आहे. हे तुम्ही आपण रफ कॅल्क्युलेशन केलेलं आहे. लिहायचं तर तुम्ही लिहू शकता, पण एक्झाममध्ये हे उत्तर अपेक्षित आहे. नेक्स्ट, राईट द फर्स्ट 5 ट्रायंग्युलर नंबर्स. राईट द फर्स्ट 5 ट्रायंग्युलर नंबर. What is the 10th triangular number? The first 5 triangular number. are. नंबर कोणते आहेत? ट्रायंग्युलर नंबर 1 3 6 10 15. ओके, सो नेक्स्ट इज वॉट? 21. आपल्या फर्स्ट फाईल यायचे हे कसे नंबर आले ते बघू. लक्षात तुम्हाला ठेवायचं असेल तर काय केलं नक्की या ठिकाणी. फर्स्ट आपण ॲडिशन करतो. प्रत्येक नंबरची काय करतो? ॲडिशन. आता 1. नेक्स्ट नंबर कुठला आहे? 1 + 2. आता नेक्स्ट ॲडिशन काय ना? 1 + 2 + 3. नेक्स्ट 1 + 2 + 3 + 4. नेक्स्ट 1 + 2 + 3 + 4 + 5. 1 + 2 + 3 4 5 + 6. यांचे ॲडिशन करा. 1 3 6 7 9 10. 9 + 3 12, 12 + 3 15. 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10, 15 + 6 21. ओके, नेक्स्ट नंबर आहे 20. हे नंबर कसे आहेत कळले तुम्हाला? आणखी फॉर्म्युलेज आहेत, पण हे लक्षात ठेवा. सिम्पल आहे. याप्रमाणे आपण लक्षात ठेवू शकतो. आपले 5 नंबर्स होते. 5 नंबर्स लिहिले. त्यामध्ये आणखी विचारलं आहे पुढे. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द 10th ट्रायंग्युलर नंबर. 10 ट्रायंग्युलर नंबर म्हणजे तुम्हाला या प्रकारे जर फाइंड केला तर 1 to 10 प्लस काय करायचं आहे? ॲडिशन करायचे. तुम्हाला नंबर येईल 10th ट्रायंग्युलर नंबर. तर हा जर नंबर डायरेक्ट काढायचा असेल, हे सर्व ॲडिशन करायचे नसेल तर काय करायचं? 10चा नेक्स्ट नंबर कोणता आहे? तर 11 आहे. त्याला दोघांचं मल्टिप्लाय करा आणि 2 ने डिवाइड करायचं. कोणताही नंबर तुम्ही 100 10th नंबर काढू शकता, 20th काढू शकता. कोणताही नंबर तुम्ही डायरेक्ट फाइंड करू शकता. या प्रकारे ॲडिशन करायची गरज नाही. ओके, आपण 10th नंबर फाइंड करतोय. 10 घेतला तर नेक्स्ट नंबर किती आहे? 11 घेऊन काय करायचं? 2 ने डिवाइड करायचं. आता तुम्हाला या प्रकारे डिवाइड करता येत असेल तर करू शकता. 2चा टेबल येतो. 2 1 2, 2 5 10. म्हणजेच काय उरला इथे? 5 × 11 किंवा तुम्ही 10 × 11 110 डिवाइड बाय 2 करू शकता तरी पण चालेल. आता आन्सर किती येईल? 5 × 11. आन्सर इज 55. मीन्स 10th ट्रायंग्युलर नंबर इज 55. अंडरस्टूड? नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. Odd numbers series is formed if the counting numbers are added in ascending order. काउंटिंग नंबर आपण असेंडिंग ऑर्डरने ॲड करत गेलो
तर कोणती सिरीज तयार होईल ते आपल्याला लिहायचं आहे, तो तयार करायची आहे. ओके, आपण आन्सर करूया. द फर्स्ट 1 1 + 2 1 + 2 + 3 1 + 2 + 3 + 4 1 + 2 + 3 + 4 + 5. Next 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6. तर कोणते नंबर तयार होतात बघूया. ॲड करूया. 1 3 6 1 + 2 3 + 3 6 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 5 + 5 15. Next 1 + 2 + 3 that is 6 6 + 4 15 15 + 5 20 20 + 6 26. पुन्हा ॲड करा. 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10 10 + 5 15 15 + 6 21. ओके, सो या प्रकारचे नंबर तयार झालेले आहेत. सो कोणती सिरीज तयार झाली? 1 3 6 10 15 20. या सिरीजला काय म्हणतात? ट्रायंग्युलर नंबर. हे कोणते आहेत? ट्रायंग्युलर नंबर. ओके का? एक्झाम्पल नंबर 4 मध्ये पण सेम नंबर होते, ट्रायंग्युलर नंबरच होते. ओके बघा, या ठिकाणी फर्स्ट 5 ट्रायंग्युलर नंबर्स आपण लिहिले होते. या ठिकाणी आपल्याला सांगितले व्हॉट नंबर सिरीज इज फॉर्म. ओके, तर कोणती नंबर सिरीज तयार होईल? ट्रायंग्युलर नंबर्स. नंबर्स कोणते आहेत? 1 3 6 10 15 21. अंडरस्टूड? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. Example number 6. Write the sequence of numbers formed by adding the odd numbers starting from 1. For example, square number 1 1 + 3 1 + 3 + 5. Next number is what? 1 + 3 + 5 + 7. आपल्याला ऑड नंबर माहीत आहेत. प्रत्येक ऑड नंबर काय करायचं आहे? ॲड करत जायचं आहे. ओके, तर आन्सर बघूया. 1 1 + 3 1 + 3 + 5. Next number is what? 1 + 3 + 5 + 7. Okay, next odd number is what? 9. 1 + 3 + 5 + 7 + 9. आता कोणता नंबर ॲड होणार? तर 11. 1 + 3 + 5 + 7 + 9 + 11. आणि या प्रकारे असे अनेक नंबर आपण ॲड करू शकतो. सो याचा आन्सर काय? 1 4. ॲडिंग करा. 1 + 3 4 4 + 5 9. यांचे ॲडिशन करा. 16 येईल. हे ॲडिशन करा. 25 येईल. हे ॲडिशन करा. 36 येईल. बघा येते की नाही? 1 + 3 4 4 + 5 9 9 + 6 16 16 + 9 25 25 + 11 36. आता हे नंबर तुम्हाला लक्षात येत आहेत. कोणते नंबर्स आहेत? या ठिकाणी मी अगोदरच घेतले होते की ते कोणते नंबर आहे? 1 4 9 16. कोणते नंबर आहेत? स्क्वेअर नंबर आहेत. हे नंबर कोणते आहेत? स्क्वेअर. या ठिकाणी पॅटर्न कोणता तयार होतोय? तर स्क्वेअर नंबर पॅटर्नचा आहे. ओके, इथे ऑलरेडी सांगितलं आहे. म्हणजे आपण लक्षात येत आहे ऑड नंबर ॲड करत गेलो तर काय येत आहे? स्क्वेअर नंबर आपल्याला मिळतात. ऑड नंबर जर ॲड करत गेलो तर आपल्याला काय आन्सर येते? स्क्वेअर नंबर्स. म्हणजे किती मॅजिक आहे. 7 हे होते 6 आन्सर. ओके, हे आहे 7. व्हॉट इज द सम ऑफ 1 + 2 + 3 अप टू 50. म्हणजे 50 पर्यंत ॲडिशन करायचे. नेक्स्ट 49 to 1 म्हणजे 1 to 49 एवढे ॲडिशन करायचे. या बाजूने असेंडिंग ऑर्डर 1 to 50. बघा 1 to 50 नंबरची सर्व काय करायचे? ॲडिशन करायचे. आणि 1 to 49 पर्यंत सर्व ॲडिशन करायचे. किती डिफिकल्ट आहे ना? सो मित्रांनो घाबरू नका, एकदम सोपं आहे. हे काय करायचं?
इथं मिडल नंबर कोणता आहे तर 50. मिडल नंबर कोणता आहे 50. इथेच ॲन्सर लिहूया काय ॲन्सर हे ॲन्सर आहे 50. त्याच नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय करा 50 इंटू 50. सो आपला ॲन्सर मिळते किती 5 5 जार 25 आणि 2 0 200 2500. ॲन्सर किती आहे 2500. 50 इंटू 50 इज इक्वल टू 2500. किती सोपं आहे वाटते किती कठीण पण ॲन्सर किती इझी आहे. ओके या टाईपचे एक्झाम्पल आपल्या बुकमध्ये दिलेले आहेत. बघूया बघा या ठिकाणी टेबल दिलं आहे. या टेबलचं जर बघा या ठिकाणी 1 to 100 1 to 99 100 इंटू 100. ओके कुठले नंबर्स आहेत हे ट्रायंग्युलर अँड स्क्वेअर नंबर्स. हे नंबर कोणते ट्रायंग्युलर अँड स्क्वेअर नंबर. सो फ्रेंड्स आपण एक्सरसाइज 4 कंप्लीट सॉल्व केलेला आहे आणि आपण सर्व ॲन्सरसुद्धा व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.